तिकडे धाराशिवमध्ये देखील महायुतीमध्ये आता बंडाचं वारं वाहू लागल्याच्या चर्चा आहे। कारण धाराशिवमध्ये तानाजी सावंत समर्थक आक्रमक झालेत। सामूहिक राजीनामे देत सदस्य नोंदणी फॉर्मची त्यांनी होळी केली। उमेदवारी अर्चना पाटील यांना दिल्यानं त्यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे। तर धनंजय सावंत यांना उमेदवारी देण्याची समर्थकांनी मागणी देखील केलेली आहे। हा धाराशिव जिल्हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी एकच वेळेस राष्ट्रवादीचा खासदार राहिलेला असून इतर वेळेस 4 ते 5 वेळेस खासदार हा शिवसेनेचा राहिलेला आहे। आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी राष्ट्रवादीचा एकही विधानसभा सदस्य नाही, एकही महानगरपालिका नाही, नगरपालिकाही नाही। आणि अशा अनुषंगाने अशी परिस्थिती असताना देखील राष्ट्रवादीला ही उमेदवारी देण्यात आली आणि एकतर्फे ह्या शिवसेनेवर केलेला अन्याय आहे अशी शिवसैनिकांची तीव्र भावना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।